नमस्कार. एम लाईव्ह नंबर 1 चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी मुस्कान सय्यद आणि आज आपण पाहणार आहोत GBS सिंड्रोम हे नेमकं काय आहे, कोणाला होतो आणि या आजाराची लक्षणे काय आहेत, हे आपण आज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही दिवसाआधीच महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसचे रुग्ण आढळून आले होते. परंतु महाराष्ट्रामध्ये आता एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे, ज्याचं नाव आहे GBS सिंड्रोम. GBS सिंड्रोमच्या रुग्णात सतत अधिक वाढ होत आहे. वैज्ञानिकांच्या अनुषंगाने GBS सिंड्रोम ही कोणतेही संक्रमण करणारा आजार नसून हा एक ॲटोइम्यून डिसीज आहे, जो लाखांमधून एका व्यक्तीला संक्रमित करतो. परंतु महाराष्ट्रामध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैज्ञानिकसुद्धा हैराण असून या आजाराचा पाण्याशी तर काही संबंध नाही ना, याचा शोध आता वैज्ञानिकांकडून घेण्यात येत आहे. तर वैज्ञानिक म्हणाले आहेत, GBS ही एक ॲटोइम्यून आजार असून ज्यामध्ये शरीरातील इम्युनिटी चुकून शरीरातीलच सेल्सवर अटॅक करते. यामुळे पेशंटला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या संवेदना होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या हिशोबाने वैज्ञानिकांचं असं मत आहे की आजार पसरण्याचं कारण अजून काहीही असू शकतं. GBS होण्याचं मूळ कारण म्हणजेच शरीरातील इम्यून सिस्टीम ही स्वतःच्याच सेल्सवर अटॅक करते. परंतु इतरही कारण या आजाराला आहेत, जसे की इन्फ्लुएन्झा व्हायरस, हेपॅटिटिस A, B, C, E व्हायरस, HIV, मायक्रोप्लाझ्मा, न्यूमोनिया. महाराष्ट्रातील रुग्णांच्या तपासणी केल्यानंतर कॅम्पिलोबॅक्टर जेजुरी या बॅक्टेरियाचा शोध लागला आणि जर कोणी व्यक्ती हा विषाणू असलेलं पाणी पित असेल तर तो विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो व त्या व्यक्ती या आजाराला बळी पडू शकतो. हा विषाणू उलटी व डायरिया असे लक्षणं दर्शवतो. महाराष्ट्रातील काही रुग्णांमध्ये असेच लक्षणे आढळून आलेले आहेत. त्यामुळे अशी शंका व्यक्त केली जात आहे की या आजाराचे संक्रमण होण्यासाठी पाणी हे देखील एक प्रकारचे कारण असू शकते. कारण एखादा व्यक्ती जर पोटाच्या विकाराने संक्रमित असेल तर हा आजार होऊ शकतो. महाराष्ट्रातील आढळलेल्या अधिकतर रुग्णांमध्ये सुरुवातीचे लक्षण हातपाय सुन्न होणे, संक्रमित रुग्णास हातापायाला मुंग्या येणे, काही रुग्णांना अचानक ताप येणे, अचानकपणे श्वास घ्यायला त्रास होणे असे सुद्धा लक्षणे बऱ्याच रुग्णांमध्ये आढळून आलेले आहेत. GBS या आजारामुळे रुग्णास पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो. परंतु हा आजार संक्रमित होणारा नाही आहे, त्यामुळे हा आजार जास्त पसरण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर हा आजार पाण्याने होत असेल तर येणाऱ्या काळात या आजाराचे रुग्ण वाढतील, यात शंका नाही. या आजाराला फक्त रुग्णास होणाऱ्या सर्व लक्षणांवरतीच उपचार देता येतात व काही रुग्णास प्लाझ्मा थेरपीने सुद्धा थांबवता येऊ शकते. सुरुवातीचे लक्षण तुम्ही असं ओळखू शकता की तुमच्या हातापायांना मुंग्या येणे, झुंझुन होणे, पाय हात सुन्न होणे असे लक्षणं आढळून येतात. या आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही स्वच्छ पाणी प्या, जेवण करण्याआधी हात धुवा, पाणी उकळून प्या